नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंढरपूरच्या वारीत वारकरी हाती भगवा झेंडा का घेतात, याचा काय अर्थ आहे हे सांगणार आहे. गावागावातून पालख्या आणि दिंड्या पंढरपूरच्या वाटेने निघाल्या आहेत. प्रत्येकाला त्या पांडुरंगाला भेटण्याची आस आहे. वारकऱ्यांच्या मनातला भक्तिभावच त्यांच्या पावलांना गती देतो आणि ते पंढरपूरच्या वाटेने चालू लागतात. वारीला निघालेल्या महिला वर्गाच्या डोक्यावर तुळस असते, तर पुरुष मंडळीच्या हाती भगवा झेंडा असतो. ही भगवी पताका वारकरी हाती का घेतात, याचा काय अर्थ आहे? भगवी पताका भगवा झेंडा हे कशाचं प्रतीक आहे? चला जाणून घेऊया. हिंदू धर्मात केशरी, लाल, पांढरा, पिवळा या रंगाचा अधिकतर वापर केला जातो. हिंदू सण उत्सवातही भगव्या ध्वजाचं पूजन केलं जातं. भगवी पताका लावली जाते आणि विशेषतः आषाढी कार्तिकी एकादशीच्या वारीत भगवा ध्वज उंचावत वारकरी पंढरीची वाट चालतात. पण भगवाच का या रंगाचं हिंदू धर्मात असलेलं एवढं महत्त्व काय? केशरी अर्थात भगवा रंग हा त्याग, बलिदान, ज्ञान, पावित्र्य, सेवा यांचं प्रतीक आहे. सनातन धर्मात साधू संत मुक्त होऊन मोक्ष मार्गावर चालण्याचा संकल्प करतात, तेव्हाही केशरी वस्त्र परिधान करतात. वारकरी पंथातही केशरी ध्वज उंचावतात. केशरी वस्त्र संयम, संकल्प आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक मानलं जातं. ज्याप्रमाणे पवित्र अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यातून केशरी ज्वाला निघतात, त्याचप्रमाणे साधू संत आपल्या तपश्चर्येच्या तेजाने तप्त होतात, तेव्हा त्यांची काया केशरी रंगासमान भासते. केशरी रंग दुर्गा माता, हनुमंत, गणपती देखील धारण करतात. त्यामुळे या रंगाबरोबरच त्यांची ऊर्जा आणि आशीर्वादही प्राप्त होतो. रामायण महाभारत असो किंवा शिवरायांचा काळ असो, त्या सर्वांनी विजयाचे निदर्शक म्हणून भगवा ध्वजच फडकवला. सनातन धर्माने देखील भगवा ध्वज स्वीकारला. इतकंच नाही तर स्वातंत्र्योत्तर काळातही भारताच्या ध्वजातही केशरी रंग वापरण्यात आला. अंधारातही चमकून दिसेल ही केशरी रंगाची खासियत असते. म्हणूनच तर दुर्गती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाटले जातात. याचाच अर्थ केशरी रंग अंधारावर, अधर्मावर, अंधश्रद्धेवर मात करणारा आहे. म्हणून केशरी ध्वजाचा वापर होतो. केशरी हा सूर्योदयाचा देखील रंग आहे. सूर्य आणि पृथ्वी यांचं घनिष्ठ नाते आहे. सूर्योदय झाल्याशिवाय पृथ्वीचे कामकाज सुरू होत नाही. त्याप्रमाणे धर्माचा उदय झाल्याशिवाय समाज जीवनाचं चलनवलन होणार नाही. म्हणूनच हिंदू धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे. केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे. तसंच तो मांगल्याचेही प्रतीक आहे. म्हणूनच वारीच्या मंगलमय उत्सवात भगवा ध्वज फडकवत पंढरपूरच्या दिशेने जातात. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंढरपूरच्या वारीत वारकरी हाती भगवा झेंडा का घेतात, याचा काय अर्थ आहे हे सांगितलं आहे. धन्यवाद.